नमस्कार. अ, कविवर्य वसंत बापट यांची जन्मशताब्दी सध्या चालू आहे. त्यानिमित्ताने मी थोडासा तुमच्याशी संवाद साधू इच्छिते. त्यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी कराड येथे झाला आणि 17 सप्टेंबर 2002 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांचं शिक्षण पुण्याला SP कॉलेजमध्ये झालं. तरुण वयातच ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले होते. 1942च्या चलेजावच्या चळवळीतसुद्धा त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट 1943 ते 1945 या कालावधीमध्ये त्यांनी कारावासही भोगला. त्याच्यानंतर ते बँड्रा येथे नॅशनल कॉलेज आणि माटुंगा येथील रुईया कॉलेजमध्ये मराठी आणि संस्कृत या विषयाचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातही त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. ते दिल्लीतील साहित्य अकादमीचे सदस्य होते. लहानपणापासूनच त्यांच्यावरती राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींचे संस्कार होते आणि शेवटपर्यंत ते सेवा दलाशी निगडीत होते. श्रीयुत वसंत बापट यांचे वडील न्यायाधीश होते. त्यांनी जगन्नाथ शंकर शेठ ही शिष्यवृत्ती मिळवली होती संस्कृतची. त्यांनीच आपल्या मुलामध्ये संस्कृतची गोडी निर्माण केली आणि त्याच्यामुळे छोटा वसंता हा लहानपणीच अनुष्टुप छंदामध्ये काव्य करू लागला. शालेय अभ्यासात त्याची प्रगती उत्तम होतीच, पण तो अतिशय खोडकर होता. शिवाय उत्तम नकलाकारही होता आणि इथूनच त्यांचं नाट्यवेड जोपासलं गेलं आणि त्याच्यामुळेच ते कलापथक आणि राष्ट्रसेवा दलाशी जोडले गेले. अनेक स्फूर्तिगीते, पोवाडे यामधून त्यांचं शब्द सामर्थ्य आपल्याला दिसूनच येतं. त्यांचे शब्द विविध काव्यप्रकारातून बहरून आले. बालगीतं, लावणी, अगदी हळूवार अशी प्रेमगीतं, सामाजिक भान जगवणाऱ्या कविता, तर मन शांत करणाऱ्या आणि आपोआप हात जोडले जातील अशा प्रार्थना त्यांनी लिहिल्या. एके ठिकाणी त्यांची ओळखणं श्रीयुत वसंत बापट हे राष्ट्रीय कवी आहेत आणि त्यांची कविता प्रेम, निसर्ग अशा क्षुद्र विषयात लडबडलेली नाही अशी करून दिली. त्यावेळी हसून त्यांनी अगदी स्वतःची मनोमन करमणूक करून घेतली. काही जणांनी तर असं म्हटलं की त्यांच्या स्फूर्तिगीतामुळे अनेकांनी हौतात्म्य पत्करले, तर काहींनी त्यांच्या कविता वाचून श्रीयुत बापट हे तरुणपणी भलतेच रसिक आणि रंगेल असले पाहिजेत अशी अगदी ग्वाही दिली. वसंत नावाच्या साधर्म्यावरून रायगडाला जेव्हा जाग येते आणि हिमालयाची सावली ही कानिटकरांची नाटकं काहींनी वसंत बापटांच्या नावं केली. वसंत बापट चेष्टेने म्हणत की पाटील किंवा नाईक समजून मला कोणी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत कसं काय बसवलं नाही कोण जाणे. त्यांची पत्नी यांना बाई सगळंच येतं, अगदी बॅडमिंटन आणि ब्रीजसुद्धा येतं असं नेहमी कौतुकाने सांगायच्या. ते कसे हुशार होते हे त्या अभिमानाने सांगायच्या. पूर्वीचे कवी त्यांची कविता गाऊन सादर करायचे, पण वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या त्रयींनी एक वेगळा प्रयोग केला. त्यांनी कविता वाचन सुरू केलं. या तिघांनी पुष्कळ ठिकाणी काव्यवाचनाचे एकत्रित कार्यक्रम केले. वसंत बापट यांना भ्रमंतीची फार आवड होती. ते बरेच ठिकाणी फिरून आले होते. 12 गावचे पाणी हे प्रवास वर्णन आणि प्रवासाची गाणी हा संग्रह त्यांनी लिहिला. आता मला भावलेल्या त्यांच्या काही गीतांबद्दल. आपण नेहमी कुठल्याही कार्याची सुरुवात गणेश वंदनाने करतो, तशीच माझीही सुरुवात. रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या रुचा अनंत, डंका विनायकारे झडतो तुझा दिगंत. असं एक गणपतीचं अतिशय सुंदर काव्य. गणपतीचं अतिशय समर्पक वर्णन या काव्यामध्ये आहे. गणपती ही जलतत्वाची देवता आहे असा विशेष उल्लेख त्यांनी या काव्यामध्ये केलेला आहे. ते म्हणतात, येसी जळातुनी तू कोणा नकळे हेतू. किती छान वाटतं ना. देह मंदिर आणि गगन सदन ह्या 2 प्रार्थना तर पारंपरिक असल्यासारख्या आपल्याला अगदी जवळच्या आहेत. साने गुरुजींच्या विचारांचा वसंत बापट यांच्यावरती विशेष पगडा होता. साने गुरुजी विद्यालयासाठी त्यांनी देह मंदिर ही प्रार्थना लिहिली. आज इतकी वर्ष झाली तरी ही प्रार्थना विविध ठिकाणी म्हटली जाते आणि मनाला समाधान आणि आनंद देणारी अशी ही प्रार्थना. अशीच दुसरी प्रार्थना अतिशय प्रासादिक शब्द असलेली
निर्गुण निराकाराची प्रार्थना, गगन सदन. त्या निर्गुणाचे अतिशय सुंदर असं वर्णन याच्यामध्ये आहे. ते दिसत नसलं ना तरी त्याचं अस्तित्व आपल्याला सतत जाणवत राहतं आणि ते आपण नाकारू शकत नाही. या दोन्ही प्रार्थना युगानुयुग म्हटले जातील आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात राहतील याची मला खात्री आहे. निळाईमध्ये देव पाहणारे देव माझा निळा हे भक्तिगीत, हे पण अतिशय अप्रतिम. ओल्या उन्हातून मोर आले निळे किंवा नदीकाठी लव्हाळ्यांना तुरे आले निळे, हे ऐकताना सगळं अगदी निळशार कसं समोर उभं राहतं डोळ्याच्या. श्यामची आई चित्रपटातील असंच एक निसर्गाचं वर्णन करणारं गाणं, ते पण बापटांचंच. घनदाट रानी वाहे झुळझुळ पाणी, हे काव्य वाचल्यावरती मन अगदी प्रसन्न होतं. याच चित्रपटातील खट्याळ श्यामच्या तोंडी असलेलं छडी लागे छमछम, हे पण त्यांचंच बरं का. मुलांच्या मनातील गुरुजींचं अचूक वर्णन ऐकून अगदी आपल्याला हसू येतं. या श्यामची आई चित्रपटामध्ये श्रीयुत बापट यांची एक छोटीशी भूमिका पण होती. येशील 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 राणी पहाटे पहाटे येशील, हे शृंगारगीतसुद्धा त्यांचंच. किती संयमित असं हे शृंगारगीत आहे. कुठेही याच्यामध्ये छचोरपणा नाही. अगदी चुंबन असा जरी शब्द त्याच्यामध्ये असला तरी तो आपल्याला खटकत नाही. हळवा असा शृंगार या सगळ्या शब्दांमधनं डोकावतो. कुठल्याही वयोगटाला मोहवणारे असे हे गाणे. अजूनही त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते. या गीतामध्ये ना सदाफुली हा जो उल्लेख आहे, हा विशेष उल्लेख कोणी कधी न केलेला याच्यामध्ये आहे, तो मला जरा विशेष भावतो. खरं तर कविवर्य वसंत बापट यांच्या कविता, स्फूर्तिगीतं, पोवाडे, चित्रपटगीतं आणि अजून बरंच काही हा न संपणारा विषय आहे. पण मला भावलेल्या अजून काही कवितांचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही. जिना नावाची त्यांची एक खूप छान कविता आहे, विनोदी, खोडकर आणि अतिशय रोमॅन्टिक अशी, जी आपल्याला असं काहीतरी खुसखुशीत चुरचुरीत सांगते अशी कविता. तर मी आधी कविता तुम्हाला वाचूनच दाखवते ती कविता, कारण मला ती पूर्ण तुम्ही ऐकावी अशी माझी इच्छा आहे. कवितेचं नाव आहे जिना. कळले आता घराघरातून नागमोडीचा जिना कशाला, एक लाडके नाव ठेवूनी हळूच जवळी ओढा याला. बघा कशी गंमत आहे ना. जिना असावा अरुंद थोडा, चढण असावी अंमळ अवघड, कळूनही नच जिथे कळावी अंधारातील अधीर धडधड. मूक असाव्या सर्व पायऱ्या, त्या पायऱ्यांनी चुगली नाही करायची, कोणाला काही सांगायचं नाही आहे. कठडाही सोशिक असावा, अंगलगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा. म्हणजे एकमेकांचा आधार घेता येतो ना पडण्याच्या निमिषानी. जिना असावा असाच अंधा, कोणी आपल्याकडे बघतंय ही भावना त्या जिन्यामध्ये नसावी. जिना असावा असाच अंधा, कधी न कळावी त्याला चोरी. जिना असावा मित्र इमानी, कधी न करावी चहाडखोरी. जिन्यात काय घडतंय हे कुणालाही कळता कामा नये. पुढे ते अतिशय वेगळ्या पातळीवरती हा जो शृंगार चाललेला आहे, हा शृंगार संपून एकदम ते गंभीर होतात आणि ते म्हणतात, मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणा वरी हसावे. म्हणजे बघा, आपण जेव्हा स्वर्गामध्ये जाऊ तेव्हा आपल्याकडे अशा आठवणी हव्यात की आपल्याला हसू आलं पाहिजे. आपण दुःखी, कष्टी, खंतावलेले असे असता कामा नये. म्हणजे थोडक्यात आपण इथं असं कर्म करायला हवं की स्वर्गाच्या सोपानावरती जाताना आपल्याला छान वाटलं पाहिजे आणि वळणावरती आपल्याला ते आपलं चांगलं कर्म आठवून आपण आनंदी मनाने हसलो पाहिजे, असं मला वाटतं. त्यांची कुंपण ही जी कविता आहे, या कवितेतील मुलाला कुंपणापलीकडचे जग पाहून
वास्तविकतेचे भान येते. कुंपणाच्या अलीकडचं जे त्याचं जग आहे ना, ते अतिशय उबदार आहे. बाहेरचं विदारक सत्य समजल्यानंतर आता त्याच्या मनामध्ये चलबिचल होऊ लागलेली आहे आणि मऊ शय्या त्याला टोचू लागलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्याला आता सामाजिक भान आलेलं आहे. त्यांची बाभूळ झाडं ही कविता अशीच अंतर्मुख करणारी आहे. मला तर हे रूपक वाटतं नेहमी. घरातील वयोवृद्ध माणूस म्हणजे हे बाभूळ झाड. आयुष्यासाठी सतत इतरांसाठी झडलेला त्याची आता असलेली शोकांतिका, अशी ही कविता मला नेहमी वाटते. बाभूळ झाड. अस्सल लाकूड भक्कम गाठ, अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणकपाठ. वारा खात गारा खात बाभूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे, अंगावरचे पिकले काटे. आभाळात खुपसून बोट बाभूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली. छाताडाची ढलपी फुटली, बाभूळ झाड उभेच आहे. जगले आहे जगते आहे, काकुळतीने बघते आहे. जगले आहे जगते आहे, काकुळतीने बघते आहे. खांद्यावरती सुतारांचे घरटे घेऊन उभेच आहे. टकटक टकटक चित्रफटक चित्रफटक. सुतार पक्षी म्हाताऱ्याला, सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे शोषत आहे. सोलत आहे शोषत आहे. आठवते ते भलतेच आहे. उरात माझ्या सलते आहे. आत काही कळते आहे, आत फार जळते आहे. आत काही कळते आहे, आत फार जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ. वारा खात गारा खात बाभूळ झाड उभेच आहे. बाभूळ झाड उभेच आहे. उभी हयात इतरांसाठी घालवून, अनेक टक्के टोणपे खाऊन हे झाड उभं आहे. आयुष्याची सुगी संपली आहे, पण त्याचा ताठरपणा मात्र अजून कायम आहे. पूर्वी अंगावरती बहरणारी पिवळी फुलं आता नाहीशी झाली आहेत, म्हणूनच माथ्यावरची हळद विटली. हे झाड कोवळे असतानाची लव कोवळीक आता त्याच्यामध्ये नाही. आता फक्त शुष्कपणा आहे. उरीपोटी कष्ट केल्याने छाताड आता फुटलं आहे, पण अजूनही काहीतरी द्यायचं बाकी आहे आणि इतरांचं काहीतरी त्याच्याकडून घ्यायचं बाकी आहे. त्याच्यामुळे सुतार पक्षी टकटक करून अजूनही स्वतःचं काम साधत आहेत. झाड असंच सगळं सोसत आहे आणि सोसत राहणार आहे. ज्यांना आधार दिला ते आता तुम्ही कुचकामी असं म्हणून त्यांना पंख फुटल्याने लांब निघून गेलेत. आता त्या बाभूळ झाडाला स्वतःच्या बळावरतीच उभं राहायचंय. अशा खरबरीत अंगाचे, ओभडधोबड स्वरूपाचे, पण आतून मायेने ओथंबलेले बाभूळ झाड वाचताना त्याच्या जागी एक वृद्ध दिसायला लागतो आणि मन अतिशय विद्ध होतं. केवळ माझा सह्याकडा या कवितेमध्ये श्रीयुत वसंत बापट यांचे महाराष्ट्रावरचे अपार प्रेम दिसते, अभिमान दिसतो. भारतातील अनेक उदात्त गोष्टी तर त्यांना प्रिय आहेतच, पण मराठी मातीवरती ते हक्क सांगतात, मनापासून त्याच्यावर प्रेम करतात. ते म्हणतात, भव्य हिमालय तुमचा अमुचा, भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा, केवळ माझा सह्यकडा. माझा आहे ते हक्क दाखवतात त्याच्यावरती. किंवा मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला. तसंच रामायण तर तुमचे आमचे, रामायण तर तुमचे आमचे, अवघ्या भारतवर्षाचे. पण छत्रपतींची वीर कहाणी
निधान माझ्या हर्षाचे. मराठी माणूस आणि छत्रपती शिवाजीराजे हे न मिटणारं असं नातं आहे. त्याच्यानंतर शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, वाजे विजय तुतारी रे तोरण बांधा दारी रे, किंवा सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. ही स्फूर्तिगीतं ऐकताना तर रूर अगदी आपला भरून येतो आणि काहीतरी अंगात शिवशिवायला लागतं, काहीतरी आपण चांगलं करायला हवं ही भावना मनात जागृत होते. आता ह्याच्या शेवटाकडे येताना मला आठवते आहे त्यांची दख्खन राणी ही कविता, जी मला विशेष आवडते. वरवर विनोदी पण अंतर्यामी दुःख असणारी ही दख्खन राणीची कविता. दख्खन राणी मुंबईहून पुण्याला डौलात आणि वेगात निघालेली आहे. बाहेर निसर्ग सौंदर्याची उधळण करतो आहे. याच्यात जाता जाता मला एक 2-4 गोष्टींचा उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणजे त्यांनी उल्हास नदीचा याच्यात केलेला उल्लेख, ड्यूक नोज जे आपण जाता येता बघतो तो उल्लेख, आणि त्याच्यात त्यांनी या कवितेत असं म्हटलं की केवळ एकच बोगदा आहे. म्हणजे ज्या काळामधली ही कविता आहे तो काळ आणि आताचा काळ, आता डेक्कन क्वीन धावते तो रस्ता आणि पूर्वीचा रस्ता ह्याच्यात निश्चितच फरक आहे. 100 मैल असं त्यांनी एक त्याच्यात किती अंतर आहे त्याचाही उल्लेख या कवितेमध्ये जाता जाता केलेला आहे. पण ही जी बाहेरची उधळण आहे, मगाशी म्हटलं तसं की आज जे बसलेत त्याची त्यांना अजिबात जाणीव नाही आहे. ते सगळेजण मी आणि माझं याच्यामध्ये रंगलेले आहेत. स्वतःच्या मनाची कवाडं त्यांनी पूर्ण बंद करून घेतली आहेत. काही वेळेला असं असतं, हल्ली अशा काही खिडक्या असतात की आतून बाहेरचं दिसतं पण बाहेरून आतलं दिसत नाही. इथं प्रकार उलटा आहे. त्यांना बाहेरचं दिसतच नाही आहे, त्यांना फक्त आतलंच दिसतं. त्याच्यामुळे ते स्वतःमध्ये मशगूल आहेत. पण त्यांचं एक बालक मात्र त्या दख्खन राणीमध्ये असा आहे की त्याच्या मनाची कवाडं बंद आहेत. अजून त्याच्यामध्ये मीपणा अहमपणा न आल्यामुळे तो बाहेरचं जग बघू शकतोय. त्याची मनाची दारं बाहेरच्या गोष्टी टिपायला उघडी आहेत, त्यांना तो आत येऊ देतोय. पण ते जेव्हा इतरांना सांगायला जातं की मला काहीतरी छान दिसतंय, तेव्हा सगळेजण त्याची मुस्कटदाबी करतात. पण बाकीच्यांना ते मान्य नाही आहे. त्यांना आपल्या जगामध्ये रममाण व्हायचं आहे. ह्या सगळ्याची दख्खन राणी घेऊन चालली आहे. ह्या माणसांना तिला जाणीव आहे आणि ती थोडीशी रागवलेली आहे, थोडीशी नाही बरीच रागवलेली आहे. त्याच्यामुळे ती फुटकार टाकत चाललेली आहे आणि म्हणून त्यांनी फुफाट चालली आहे असा त्या ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि मला वाटतं आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण असंच करतो की आपल्या बाहेर खूप काय काय छान असतं, आपण ते बघतच नाही कधी. आपण आपल्यातच मशगूल असतो. वास्तविक आपण सगळे आपल्या मनाची दारं उघडून बाहेरचं टिप कागदासारखं टिपलं पाहिजे आणि त्याचा आस्वाद घेतला पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने जगलो असं आपल्याला म्हणता येईल. तर दख्खन राणी ही कविता. दख्खन राणीच्या बशून कुशीत, शेकोडो पिल्लही चालली खुशीत. सुंदर मानव तुंदिल अंगाचे, गालीचे गुलाब शराबी रंगाचे. फेनील मृदुल रेशमी वसनी, ठेविल्या भावल्या बांधून बासनी. गोजी रवाणी लाजी रवाणी, पोरटी घेऊन पोटाशी कुशीत. दख्खन राणी ही चालली खुशीत. निसर्ग नटला बाहेर घाटात, पर्वत गर्वात ठाकले थाटात. चालले गिरीश मस्तकावरून, आकाश गंगांचे नर्तन गायन. झेलून तयांचे नुपूर घुंगूर, डोलती दौलात दुर्वांचे अंकुर. मोत्याची जाळी घालून भाळी, रानाची चवेणी जाहली प्रसन्न. पण दख्खन राणीला नव्हती दखल. ड्यूकचे नाकाट सरळ अजस्त्र, राहिले उभे हे शतके सहस्त्र. याच्याही पाषाण हृदया कळाली, सृष्टीची शोभा ही वृष्टीत निराळी. पाहुनी वर्षेचा आनंद विलास, उल्हासे धावते नाचते उल्हास. सौंदर्य पाहून अमृते नाहून, बाभळी बोरीना रोमांच फुटले. पण दख्खन राणीला कौतुक कुठले. नटीच्या फोटोत जवान मशगुल, नटीच्या फोटोत जवान मशगुल. प्रेयसी करते कानात किलबिल.
किलवर चौकट इस्पिक बदाम, किलवर चौकट इस्पिक बदाम, फेकीत फेकीत जिंकीत छदाम. नीरस वादांचे पोकळ मृदुंग, वाजती उगाच खवंग सगमंग. खोलून चंची पोपट पंची, करीत बसले बुद्धीचे सागर. दख्खन राणी ही ओलांडी डोंगर. बाहेर भाताची हिरवी पिवळी, बाहेर भाताची हिरवी पिवळी, सोनेरी पोपटी माया ही आगळी. पाखरे पांढरी गिरकी घेऊन, रांगोळी काढती अधून मधून. निळा तो तलाव तांबूस खाडीती, पांढरा प्रपात हिरवी झाडीती. डोंगराकडे पीत केवडे, अवती भवती इंद्राचे धनुष्य. हाय दख्खन राणीत मुरदाड मनुष्य. धावत्या बाजारी एकच बालक, धावत्या बाजारी एकच बालक, गवाक्षी घालून बैसले मस्तक. म्हणाले आई ग धबधबा केवढा, पहा ही चवेणी पहा हा केवडा. ढगाच्या वाफेच्या धुसर फेसात, डोंगर नाहती पहा नाटेचात. म्हणाली आई पुरे ग बाई, काय या बेबीची चालली कटकट, काय या बेबीची चालली कटकट. दख्खन राणीचा चालला फुंफाट. दख्खन राणीच्या बसून कुशीत, शेकोड पिल्ले ही चालली खुशीत. मनाने खुरटी दिसाया मोठाली, मनाने खुरटी दिसाया मोठाली. 20व्या 30व्या वर्षी ही आंधळी. बाहेर असू दे ऊन वा चांदणे, संतत धारवा धोक्याचे वेडणे. ऐल ते पहिलं 100 मैल, ऐल ते पहिलं 100 मैल. एकच बोगदा मुंबई पुण्यात, एकच बोगदा मुंबई पुण्यात. दख्खन राणी ही चालली वेगात. नमस्कार.